नमस्कार. तर आज म्हटलं कारली आणलेत मंडईतनं, तर छान अशी कारली भेटली मंडईत, हिरवी हिरवी. तर आता ही 2 कारली अशी छान बारीक चिरून घेतलेत आणि त्याच्यासाठी हा एक कांदा मोठा चिरून घेतलाय, लिंबू आहे आणि हे वाटण करून घेते. लसूण, काय जिरं, खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेते मस्त असं. तर ही कारली आहेत ना, ही कारली आता छान अशी ह्याच्या तेलावर चांगली परतून घेते. चांगली परतून घ्यायची तेलावर. हे बघा, मस्त असं कारलं छान असं तेलावर चांगलं परतून घेतलंय, बघू शकताय मस्त. तर आता आपण काढून घेऊया हे आणि मग बाकीचं साहित्य टाकूया. तर थोडंसं किंचित तेल घालूया आणि हे मोहरी आणि हा हिंग घालायचा आहे. हिंग अर्धा चमचा, थोडीशी हळद आणि हा कांदा आहे तो टाकूया. आता कांदा घालून चांगला कांदा परतूया. तर आता हे वाटण आहे ना, ते वाटण घालूया. वाटण चांगलं परतून घेऊया. वाटणामुळं कसं खमंगपणा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, त्यानं एक चांगलं खमंगपणा येतो कारल्याला. कांदा घातला तर जरा वेगळ्या पद्धतीनं करायची म्हणून ही भाजी मस्त अशी. चिंच घालायची ह्याच्यात. चिंच नसेल तर मग तुम्ही लिंबू पण पिळू शकताय. असं काय नाही की चिंचच असली पाहिजे. चिंच गुळानं कसं जरा चव चांगली येते कारल्याला. तर हे बघा, खोबरं हे चांगलं वाटण चांगलं परतलंय, बघू शकताय. तर आता आपण हे मसाले घालूया. 1 चमचा कांदा लसणाचं तिखट, 2 चमचे आणि आपल्याला गूळ टाकायचं आहे. त्याच्यातच आता हे तळलेलं जे आहे ना कारलं ते घालूया. तेल कमी टाकलं का तर हे कारलं तेलावर परतलेलं आहे, त्यामुळं चांगलं तेल सुटून भाजीला भरपूर तेल पुरेसं होते तेवढं, म्हणून कमी तेलावर वाटण भाजलं. तर आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं. थोडंसं पाणी घातलं. आता ह्या पाण्यावरच मस्त असं कारलं छान परतून घ्यायचं. लिंबू आहे ना, लिंबू पिळून घेऊया. आंबटपणा त्याचा, कारल्याचा जो कडूपणा असतो ना, ते लिंबामुळं आणि गुळामुळं कमी होतो. आणि थोडंसं कडवट हे असलंच पाहिजे, त्याशिवाय आपल्या शरीराला त्याचा कसा फायदा व्हायचा.
त्यासाठी जरा कारलं कडू असलेलं चांगलं. म्हणजे कसं आहे, कडू वस्तू ज्या कडू भाज्या ज्या असतात, पालेभाज्या फळभाज्या म्हणा, ते आपल्या शरीरासाठी कुठंतरी त्याचा उपयोग निसर्गानं घडू. हे बघा, 1 चमचा मीठ घालायचंय. आणि हे 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातले. आणि आता हे छान असं झाकून ठेवायचं. हे बघा, मस्त असं कारलं छान असं शिजलेलं आहे. तरी आता आपण उतरून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. मस्त असं हे कारलं छानच झालेलं आहे, बघू शकता. चला तर आता काढून घेऊया आपण. तर हे बघू शकताय, मस्त असं कारलं हे झालंय. तर त्याच्यावर आता कोथिंबीर घालूया थोडीशी. मस्तच आहे हे कारलं, बघू शकता. तर अप्रतिम असं कारलं झालंय. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा की वेगळ्या पद्धतीचं कारलं. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.